सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अतुलजी भातखळकर यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला प्रामुख्याने विदर्भातल्या 5 जिल्ह्यांमध्ये वाघाच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व घटकांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे। ज्याने प्रामुख्याने जी घटना आता लगतच्या कालखंडात घडली 22/5/26 रोजी ब्रह्मपुरी वनविभागातील सिंदेवाळी वनपरिक्षेत्रात तेंदूपत्ता गोळा करण्याकरता गेलेल्या 7 महिला होत्या। त्याच्यातल्या 4 महिला या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्या। खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत। इसे ऑनगोइंग प्रोसेस आहे। म्हणजे आता हे वाघांचे बिबट्यांचे हल्ले हे आताच एक 2-4-5 महिन्यामध्ये झालेत असं प्रकार नाही। आता बाब एक लक्षात घेतली पाहिजे, पूर्वीचे वाघांची संख्या त्याच्यात 4 पटीने वाघांची संख्या वाढलेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जो उल्लेख केला गेला की अतुलजी भातखळकर मागच्या प्रश्नाच्या उत्तरात हेच उत्तर दिलं, त्याच्यात थोडीशी प्रगती केलेली आहे की वन्यजीव विभागाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये जे रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे ती रक्कम नुसती अनाउन्स झाली नाही, त्याची रकमेची खर्च सुद्धा व्हायला सुरुवात झालेला आहे। म्हणजे शासन सतर्क आहे। शासनाच्या यंत्रणा त्या ठिकाणी जनसामान्यांच्या मदतीनं या अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडू नयेत म्हणून त्याच्यासाठी अतिशय उपाययोजना करत आहे। आणि म्हणून सर्वच प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्या ठिकाणी लोकांना सतर्क केलं जातं। किंबहुना सकाळी 7च्या अगोदर जंगलात जाऊ नका आणि 7 नंतर जंगलात राहू नका अशा प्रकारची समज सर्व मजुरांना दिली जाते। ह्या ज्या महिला त्या महिलांना साधारण 3-4 दिवस अगोदरच त्यांना समज देण्यात आली होती, परंतु त्या दुर्दैवी त्या महिला गेल्या आणि मृत्युमुखी पडल्या। बाब अशी आहे की या ठिकाणी अतुलजी भातखळकरांनी प्रश्न विचारला, भविष्यकाळात राज्य शासन काय उपाययोजना करते। मी मागच्या अधिवेशनामध्ये सभागृहाला एक आश्वासित केलं होतं की जसे विदर्भामध्ये वाघांचे हल्ले तसे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, खानदेशातील बिबट्यांचे हल्ले। मी विनम्रपणे सांगू इच्छितो, मी शब्द दिल्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये 12,500 हेक्टर जागेवर 5,500 हेक्टर जागेवर ताडोबा सारखंच एक त्या ठिकाणी बिबट्याचं जसं म्हणजे वाघांचं तसे बिबट्यांचं तशा प्रकारे करायला ठरवलेले 12,500 एकर जागेला यावर्षी त्या ठिकाणी बांबूची रोपं लागून 500 फुटाचं मिनिमम म्हणजे मॅक्झिमम 200 फुटाचं मिनिमम असं कुंपण घालून जे प्रजाती बांबूच्या आहेत त्या साधारण 60 फूट उंच वाढणार आहेत। ज्या ठिकाणी खडक असेल त्या ठिकाणी लोखंडाचे आयबीम लावून चेनलिंगचा त्या ठिकाणी अडसर करा, आतमध्ये रस्ते तयार करा, ज्या ठिकाणी फळझाडं लावा, जेणेकरून असं एक सुरुवात झाली तर मी असं म्हटले की पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण, तिथून नंदुरबारपासून पुन्हा सातारा, कोल्हापूरपर्यंत मराठवाड्यामध्ये सुद्धा आणि विदर्भामध्ये व्याघ्र प्रत्येक जिल्ह्यागणिक तशा प्रकारची त्या ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहे। मागच्या अधिवेशनामध्ये मी शब्द दिला होता की वन खात्याची भविष्यकाळची वाटचाल अशा स्वरूपाचं पुस्तक मी आपल्याला देईन। हे पुस्तक तयार झालेलं आहे। प्रत्येक सदस्याला अतिशय सन्मान्य पद्धतीनं पत्र देऊन हे वन खातं कशा प्रकारे वाटचाल करणार आहे अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे। फक्त प्रश्नोत्तराची उत्तर देण्याकरता या ठिकाणी मला आनंद नाही। सन्मान्य सदस्यांनी ज्या यातना लोकांच्या सांगितलेल्या आहेत त्या यातनावर उपाय करण्याकरता वन खातं निश्चितपणे सतर्क आहे। मी विनम्रपणे सांगतो, पूर्वीच्या वन खात्यातल्या म्हणजे सुधीर भाऊंच्या कालखंडात वन खातं अपग्रेड झालंच,
परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आता नवीनचे तंत्रज्ञान आलेलं आहे, त्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी अपग्रेडेशन करण्याचं ठरवलेलं आहे. आज वन खात्यातले सर्व अधिकारी अतिशय सकारात्मक काम करत आहेत. ते वन खात्याच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत हद्दीतील सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद, नगरसेवक अशा सर्वच लोक, आमदार, खासदार या लोकांचा सगळ्यांचा सहभाग मिळत आहे आणि त्यांच्या मदतीनं या सर्व बाबींवर उपाययोजना करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न चाललेला आहे. मी विनम्रपणे सांगेन की या घटना अतिशय दुःखदायक आहेत. भविष्यकालामध्ये कोणाचा अंतच होऊ नये अशा प्रकारची आपली इच्छा असली तरी सुद्धा ज्या काही घटना अपघातानं घडतात, अनावधानं घडतात, त्या दुर्दैवाने होत असतात आणि त्या कमी कशा होतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.